नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज श्रावणी शनिवार आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत श्रावणी शनिवार कथा. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे. सकाळीच जेवी. लेकी मुलं सुनासुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितले, मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरी मडक्यात काही दाणे पहा. थोडेसे काढ, दळून आण. त्याच्या भाकरी कर. केनी कुरडूची भाजी कर. तेरड्याचे बी काढून ठेव. सुनेने बरं म्हटले. ती माडीवर गेली. दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनी कुरडूची भाजी केली. तेरड्याचे बी वाटले आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ठ्याच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई, माझे सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव. ऊन पाण्याने आंघोळ घाल. काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले. त्याच्या अंगाला लावले. वाटलेले बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्याने तिला आशीर्वाद दिला, तुला काही कमी पडणार नाही. आपले उष्ट वळचणीला खोचले आणि शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळाने घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोषी झाल्या. आपल्या घरात काहीच नव्हते. मग हे असे कशाने झाले असे ते आश्चर्य व्यक्त करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवले. सगळी माणसे घेऊन शेतावर गेला. शनिदेवांनी पुन्हा कुष्ठ्याचे रूप घेतले. ब्राह्मणाच्या घरी आला. मागच्यासारखे न्हाऊ घाल, माखू घाल असे म्हणाला. ब्राह्मणाची सून म्हणाली, बाबा, आम्ही काय करावे? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातले थोडेसे दे. सून म्हणाली, माझ्याजवळ काही नाही. देव म्हणाले, बरं, मग तुझ्याजवळ जे असेल ते नाहीसे होईल. असा शाप त्यांनी दिला आणि आपण अंतर्धान पावले. संध्याकाळी सगळे आले, पण घरी काहीच केलेले नाही हे पाहून सुनेवर सगळे रागावले. तिने झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने 3ऱ्या सुनेला घरी ठेवले. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितले. बाकी सगळेजण राबायला शेतावर गेले. मागच्यासारखे शनिदेव पुन्हा आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणाले. तिने जावेसारखे उत्तर दिले. देवाने तिला पूर्वीसारखाच शाप दिला आणि अंतर्धान पावले. संध्याकाळी सगळे घरी आले. सुनेने हकीकत सांगितली. सगळ्यांना उपवास घडला. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणाने धाकल्या सुनेला घरी ठेवले. पहिल्यासारखी आज्ञा केली. सगळे गेल्यावर शनिदेव आले. तिने यावेळीसुद्धा कुष्ठ्याच्या रूपात आलेल्या शनिदेवाची सेवा केली. शनिदेव आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. घरात पुन्हा अन्नधान्य आले. सुनेने स्वयंपाक रांधून ठेवला. संध्याकाळी सगळे आले. सर्वांना आश्चर्य वाटले. सुनेने हकीकत सांगितली. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्यांची दृष्टी उष्ट्या पत्रावळीकडे पडली. त्यांनी ती उघडून पाहिली. त्यात हिरे मोती दृष्टीस पडले. याच पत्रावळीवर तो अतिथी जेवल्याचे सुनेने सांगितले. सासू सासऱ्यांना सुनेचे मोठेपण कळले. घासातला घास तिने काढून दिला म्हणून देव तृप्त झाले आणि घर अन्नधान्याने भरून गेले. धाकट्या सुनेने निष्काम मनाने केलेल्या सेवेमुळे त्यांच्या घरातले दारिद्र्य संपले आणि सर्वांची भरभराट झाली. मित्रांनो, गरजवंतांच्या सेवेची सद्बुद्धी तुम्हा आम्हाला हो आणि शनिदेवांची कृपादृष्टी लाभो हे सांगणारी संपत शनिवारची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शनी दोषापासून मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपल्याला लाभ होतील.
शनिदेवाचा कोप कोणावरही होऊ नये असं नेहमी म्हटले जाते. सर्वाधिक जागृत कोणता देव असेल तर ते शनिदेव असतील. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोषाचा वाईट प्रभाव पडतो आणि ते शनी महादशेने त्रस्त असतात, त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात. मोठं अपयश त्यांच्या वाट्याला येत असते. इतकेच काय तर आर्थिक उन्नतीवरही त्याचा परिणाम होत असतो. जर तुम्हाला आपल्या कुंडलीमधून शनिदोष दूर करायचा असेल तर श्रावण महिन्यात तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे त्यांच्यासाठी श्रावण महिना आणि त्यातील प्रत्येक शनिवार विशेष फलदायी असेल, परंतु त्यांनी यापैकी काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत. आम्ही सुचवलेले उपाय केल्यास शनिदोषांपासून मुक्ती मिळते, जीवनात सुख समृद्धी नांदते, घरात लक्ष्मी वास करते. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते आणि काही विशेष उपायही केल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते. शनिदेवाला श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी शनिवारी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. यानंतर काळे तीळ, उडीद डाळ आणि तेलाचे दान करावे. शनीच्या या उपायाने कुंडलीतील शनीचा प्रभाव कमी होतो. शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर शिवचालीसा आणि शनी चालीसा या दोन्हींचे पठण करावे. या उपायाने शनिदेवाची वक्रदृष्टी टाळता येऊ शकते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा. या उपायाने शनिदोषापासून मुक्ती मिळते. श्रावणी शनिवारी शनी मंदिरात जाऊन ओम शनेच्छराय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम शनेच्छराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच मित्रांनो, श्रावण शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खायला दिल्यास कुंडलीतील राहू केतूशी संबंधित दोष दूर होतात. शनिदेवाचे हे उपाय शनिवारी केल्याने भगवान शंकराचा आशीर्वादही मिळतो. भगवान शंकराच्या कृपेने शनिदेवाचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही. ज्या लोकांवर शनीची 7.5 आणि दह्याचा कोप असतो त्यांनी श्रावण शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. मित्रांनो, श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी, जिवती मातेची आरती, तसेच श्रावणात नॉनव्हेज का खाऊ नये, शिवलीलामृत पारायण आणि नवनाथ पारायण ग्रंथाचे वाचन कसे करावे, कधी करावे आणि का करावे, 16 सोमवार व्रत, सूर्यनारायण व्रत, अश्वत्थ मारुती पूजन, श्रावणात घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा, असे श्रावणाचे अनेक व्हिडिओ याआधी आम्ही बनवले आहेत. ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.